आता प्रेग्नन्सी म्हटलं ना की सगळ्यांना असं वाटतं की गोड गोड बातमी, छान छान बातमी, पण त्यामागे ना काही गोष्टी असतात ना की त्या फक्त आईला माहिती असतात आणि त्या फक्त तिला सहन कराव्या लागतात आणि ती त्या कोणाला सांगू शकत नाही आणि कोणी ते समजूनही घेऊ शकत नाही. आता मी जरी एवढी एनर्जेटिक दिसत असेल ना तरी पहिले 3 महिने आहे ना अजिबात असे नव्हते. रोज नवीन काहीतरी चॅलेंज आहे ना माझ्यासमोर उभं असायचं आणि मला त्या बाबतीत आहे ना काहीच कल्पनाही नसायची. आता माझे पहिले 3 महिने कसे गेले यावरती जर तुम्हाला एक लॉंग व्हिडिओ पाहायला आवडेल का ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि आज माझी पण तब्येत ना थोडी लो वाटत होती, पण तरीसुद्धा तो थकवा ना मी चेहऱ्यावर कधीच दिसू देत नाही. कारण आहे ना आज जीवनची तब्येत पण आमच्या बरी नव्हती आणि मला बघून ना त्याला फ्रेश वाटलं पाहिजे असा नेहमी माझा प्रयत्न असतो. आणि आमच्या जीवनने बघा घरभर पसारा करून ठेवलेला खेळण्याचा, पण नक्की काय खेळावं हे त्याला उमजत नव्हतं. आणि मग मी इथे गरम गरम भाकऱ्या भाजायला घेतल्या. गरम गरम भाकऱ्या आणि झुमका असं काही बेत आमचा. आणि मस्त असं मग झुमका भाकर झाल्यावरती मी ते गरम गरम खाऊनही घेतलं, कारण त्यानंतर आहे ना जीवनला पण भरवायचं होतं आणि त्याला भरवायचं म्हटलं ना त्याला खूप वेळ लागतो, कारण की लहान मुलं काय पटापट खाणार नाहीत. आणि त्यानंतर बरीचशी कामं माझी वाट बघत होती. आणि आज संध्याकाळी ना माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट होती रुटीन चेकअपसाठी. त्यासाठी तर मी क्लिनिकमध्ये आली होती. मग चेकअप वगैरे झाल्यानंतर ना घरी येताना मग मी मेथीची जुडी घेऊन आली आणि ती तिथे साफ करायला घेतली होती. आणि ना उद्या ना ह्याचे पराठे बनवायचे होते. म्हटलं आदल्या दिवशीच आपल्याला उद्याची तयारी करून ठेवली ना मग सकाळचा लोड आपला कमी होतो, म्हणून ते आधी करून घेतलं. मग भाजी धुवून वगैरे ना छान बारीक करायला घेतली. आणि असं म्हणतात ना काही कामांचं नियोजन जर परफेक्ट असेल ना तर कामं वेळेवर पूर्ण होतात आणि बाकी गोष्टींसाठी पण ना आपल्याला पुरेसा वेळ देता येतो. आणि आता इथे एक माझं महत्त्वाचं काम म्हणजे उद्या सकाळसाठी मला बदाम आणि मनुका भिजत टाकायच्या होत्या, तेच मी इथे करून घेते. आणि आजच्यापुरती एवढंच. भेटूया आता एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.